हा जो काही विषय आहे तर विषयाला हजारो वर्षापूर्वीचा विषय आहे गर्भसंस्कार. आणि गर्भसंस्कार ह्या विषयाबद्दल ज्यावेळेला आपण चर्चा करतो त्यावेळेला एक महत्त्वाची गोष्ट लक्षात येते का बघा. एक तर कसं आहे की आपण गर्भसंस्कार हा ज्यावेळेला विषय घेतलेला आहे, गर्भसंस्कारामध्ये आपण नेहमी काही गोष्टी म्हणजे हजारो वर्षापूर्वी ज्या काही डिस्कस करण्यात आल्या त्या तुमच्यापुढे थोडक्यात म्हणजे कसं आहे की एक तासाभरात माझा मांडायचा एक छोटासा प्रयत्न आहे, तर तुम्ही तो व्यवस्थित ऐकून घ्यावा. कारण गर्भसंस्कार हा जो काय हजारो वर्षापूर्वी ज्यावेळेला विकसित झाला होता हे शास्त्र, आणि हे ज्यावेळी म्हणजे शास्त्र विकसित झालं आणि तेव्हापासून जे चालत आलेली जी गोष्ट आहे, तर त्याच्यामध्ये आपल्याला ह्या आयुर्वेदाच्या शास्त्राबद्दल एक तर म्हणजे कसं आहे की आपल्याला गर्व असला पाहिजे आणि त्याच्याबद्दल आपल्याला अभिमान असला पाहिजे. कारण आयुर्वेदाचं हे काय जे शास्त्र आहे हे अतिशय म्हणजे प्राचीन शास्त्र आहे आणि ऑलरेडी म्हणजे कसं की टेस्टेड आहे. त्या पाठीमागं फार मोठी संकल्पना आहे, वेद आहेत आणि त्याच्याबरोबर कसं आहे की सगळं शास्त्र म्हणजे जे आहे अतिशय फुलफ्रुक्ट आहे. तर त्यासाठी आपल्याला हा जो काही विषय आहे आपल्याला गर्भसंस्काराचा विषय तर ऑलरेडी म्हणजे कसं आहे की विकसित शास्त्र आहे आणि त्याला आत्ता एक वेगळं म्हणजे कसं आहे की त्याला महत्त्व आलेलं आहे. कारण येत्याली जी काय आपली म्हणजे काय जी बालक असतील, जे काय संतान असेल ते चांगली जनवण्यासाठी हा विषय आणि हा खटाटोप आहे. ओके, तर प्रत्येकांना म्हणजे आपण सगळेजण फ्रेश असाल तर तुम्ही यस टाईप करू शकता. आपण चालू करतोय. ओके, सगळेजण ऐकण्याला उत्सुक असाल तर आपण सुरुवात करतोय गर्भसंस्कार. राईट, फ्रेश आहात सगळे? सुरू करूया. ओके, गर्भ आणि गर्भाचे जे ज्ञान आहे म्हणजे कसं आहे की गर्भ हा जो काही शब्द आहे तर गर्भाचं ज्ञान जे आहे ते ज्ञान आपल्याला म्हणजे कसं आहे की ज्ञानाविषयी म्हणजे गर्भाविषयी हा म्हणजे विषय आहे हे तर तुम्हाला आता क्लिअर लक्षात आलं. आता ह्याच्यामध्ये विषय असा आहे की सगळ्यात आपण महत्त्वाचा जो विषय आहे संस्कार म्हणजे काय. संस्कार म्हणजे गुण किंवा एखादा म्हणजे कसं की रूपांतर करणे. संस्कार म्हणजे समजा कसं आहे की आज तुम्ही काही गोष्टी घेतलेल्या आहेत आणि त्याच्यामध्ये काहीतरी वेगळं रूप द्यायचा प्रयत्न केला आणि रूपांतर जर होत असेल तर त्याला संस्कार म्हटलं जातं. ओके, राईट. तर संस्कार जे आहे आपल्याला गर्भ आणि संस्कार हे दोन शब्द एकत्र येऊन गर्भसंस्कार असा शब्द तयार झाला. आता ह्याच्यामध्ये गर्भसंस्कारामध्ये आपल्याला काय शिकायचं आहे, आज मी जे काही शिकवणार आहे ते एक पॉझिटिव्ह व्हायब्रेशन्स आहेत. त्या पॉझिटिव्ह व्हायब्रेशन्स तुम्हाला काही लोकांच्यापर्यंत पोहोचवायचे आहेत. तुमच्याकडे असणाऱ्या म्हणजे कसं आहे की ज्या काही लोकांच्यापर्यंत तुम्हाला हे पॉझिटिव्ह व्हायब्रेशन्स जर तुम्ही पोहोचवले तर अनेकांच्या मध्ये कसं आहे की ह्या गोष्टी चांगल्या पद्धतीत रुजतील आणि चांगल्या पद्धतीत पोहोचवल्या जातील. राईट. तर आपण आधुनिक शास्त्राचं म्हणजे कसं आहे की याला म्हणजे आधुनिक शास्त्रांनी सुद्धा आज मान्य केलेलं आहे की ही गोष्ट फार महत्त्वाची झालेली आहे. कारण विचार करता एक गोष्ट महत्त्वाची आहे की आधुनिक शास्त्रानं सुद्धा मान्य का केलं, कारण ज्या वेळी म्हणजे अभ्यास केला गेला की गर्भशास्त्र असं काही आयुर्वेदातलं आहे आणि जेणेकरून त्या शास्त्राचा उपयोग जर केला तर जी काय संतती प्राप्त होणार आहे ती चांगल्या पद्धतीत होणार आहे की नाही याचा अभ्यास ज्यावेळा केला गेला त्यावेळा एक्झॅक्टली तशा पद्धतीत म्हणजे त्यांना म्हणजे बेनिफिट मिळाले आणि शास्त्र फार महत्त्वाचा हे पटायला लागला. राईट. तर त्याच्यामध्ये गर्भसंस्कार हा जो काही विषय आहे, गर्भ जन्माला येण्यापूर्वीचा काळ फार महत्त्वाचा असतो. म्हणजे जन्माला येण्यापूर्वीचा काळ जो फार महत्त्वाचा का सांगितला आहे तर इथं कसं आहे की गर्भसंस्कार कधी करावं, काय करावं हे बऱ्याच जणांच्या डोक्यात प्रश्न आहे. म्हणजे गर्भ राहिल्यानंतर गर्भसंस्काराला स्टार्ट करावं का, असं अजिबात नाही आहे. तर गर्भ जन्माला घालण्यापूर्वीच त्याचा विचार होणं गरजेचं आहे असं आयुर्वेदानं सांगितलेलं आहे. राईट. तर गर्भसंस्कार का करावे हे सुद्धा आपल्याला आज जाणून घ्यायचं आहे. एकतर कसं आहे की बाळ सुंदर तर जन्मायला पाहिजे, त्याच्याबरोबर स्वस्थ असलं पाहिजे, स्वस्थ आणि मस्त अगदी म्हणजे दिसायला छान असलं पाहिजे आणि शांत आणि बुद्धिमान जन्मायला पाहिजे. बरोबर. तर त्या पद्धतीत एकतर ते जे काय म्हणजे बाळ असेल ते बाळ अतिशय म्हणजे ऑलराऊंडर असावं आणि कसं आहे की सर्वगुण संपन्न असावं. कसं आहे मराठीत फार शब्द चांगला आहे, ऑलराऊंडर म्हणजे सर्वगुण संपन्न असं ते बाळ असावं. तर तशा पद्धतीत शारीरिक आणि त्याचा मानसिक जो काही विकास आहे तो पूर्णपणे गर्भाच्या ठिकाणी पूर्णपणे म्हणजे होणं महत्त्वाचं आहे. तर हा काय म्हणजे एक थोडक्यात एका शब्दात जर सांगायचं झालं तर श्रेष्ठ संतान असं आपण म्हणू शकतो. काय म्हणू शकतो? श्रेष्ठ संतान असं आपण म्हणू शकतो. जेणेकरून श्रेष्ठ संतान जन्माला जर यायचे असेल तर हा विषय खरोखर म्हणजे मनापासून ऐकणं गरजेचं आहे. करेक्ट. तर आपल्याला इट्स ऑल अबाउट म्हणजे कसं आहे की प्रोग्रॅमिंग
म्हणजे जे काय आहे ते सगळं प्रोग्रॅमिंग बेस आहे. आणि प्रोग्रॅमिंग हे जे काय आहे, आपण एखाद्या म्हणजे जर उदाहरण घेतलं, एक्झाम्पल कॉम्प्युटरचं उदाहरण घेतलं, एक सॉफ्टवेअर वेगळं असतं आणि एक हार्डवेअर वेगळं असतं. तशा पद्धतीत आपलं जे काही सॉफ्टवेअर आहे, सॉफ्टवेअर आपल्याला म्हणजे कसं आहे की सॉफ्टवेअरमध्ये आतमध्ये असलेलं जे प्रोग्रॅमिंग आहे, प्रोग्रॅमिंग आपल्याला दिसतं का? नाही दिसत. मग प्रोग्रॅमिंग आपल्याला दिसत नाही, पण तरीसुद्धा बाकीच्या गोष्टी चालत असतात, विंडोज ओपन होत असतात. म्हणजेच काय, हे जे काही प्रोग्रॅमिंग आहे ते प्रोग्रॅमिंग कुठंतरी इंटरनल करायची गरज आहे आणि ती इंटरनल ह्या ठिकाणी म्हणजे होत असते. आणि ते प्रोग्रॅमिंग आपलं हे जो काय पार्ट आहे तो गर्भसंस्कारात उल्लेख केलेला आहे आणि गर्भसंस्कार ह्याला म्हटलेला आहे. आता ह्याच्यामध्ये तुम्हाला कधी करण्याची म्हणजे कसं आहे की इच्छा जी आहे त्याला गर्भधान म्हटलेलं आहे. आता शारीरिक आणि मानसिक दृष्टीने आई वडील जे आहेत दोघांनी पण म्हणजे कसं आहे की स्वस्थ असलं पाहिजे. दोघांनी स्वस्थ असलं पाहिजे, त्यांची तब्येत चांगली असली पाहिजे. ते म्हणजे कसं आहे की अतिशय म्हणजे त्यांचं आरोग्य जे आहे ते चांगलं असलं पाहिजे. ते निरोगी असावेत, म्हणजेच ते बाळ पुढं जन्माला येणारं जे बाळ आहे ते फार चांगल्या पद्धतीत जन्माला येऊ शकतं. कारण काही पेशंटमध्ये असं बघायला मिळतं, काही हार्मोनल इम्बॅलन्सेस असतात. काही पेशंटांच्यामध्ये असं बघायला मिळतं की वडिलांना त्रास आहे किंवा आईला त्रास आहे आणि त्याच काळी जर तुम्ही बाळ जन्माला घालत असाल तर येणारं जी काय संतती आहे ती कदाचित म्हणजे कसं आहे की थोडंसं प्रॉब्लेमॅटिक जन्मवू शकते. करेक्ट. तर त्यासाठी आपल्याला ही फार गोष्ट महत्त्वाची आहे की तुम्ही म्हणजे दोन्ही ज्या गोष्टी आहेत, आई आणि वडील दोन्हीही सुदृढ असले पाहिजेत, हे लक्षात घ्या. करेक्ट. त्याच्यानंतर आर्थिकदृष्ट्या सुद्धा म्हणजे पालनपोषण चांगल्या पद्धतीत करता यावं ह्याची सुद्धा म्हणजे घडी आपल्याकडे असणं गरजेचं आहे किंवा ह्याची सुद्धा म्हणजे तरतूद आपल्याकडे असणं गरजेचं आहे. त्याच वेळा म्हणजे बालकाला म्हणजे आपण जन्माला घालू शकतो. तर ह्याची मनापासून इच्छा असणं फार महत्त्वाचं आहे. मनापासून जर इच्छा असेल तर म्हणजे कसं आहे की ते बाल जे काय म्हणजे संतान आहे ते उत्पत्तीला येऊ शकेल. आणि समर्थ असण्याची इच्छा म्हणजे कसं आहे की हे सगळं करण्यासाठी आपण पूर्णपणे समर्थ असणं फार गरजेचं आहे. तर समर्थ असण्याची इच्छा जर व्यक्त तुम्ही करत असाल तर तुम्ही कधीही म्हणजे कसं आहे की ह्या गर्भधान जी काही गोष्ट सांगितलेली आहे तर गर्भधान ती फार महत्त्वाची आहे. तर आपल्याला कसं आहे की ह्या गोष्टी आपल्याला पटत असतील तर तुम्ही यस टाईप करू शकताय आणि आपण पुढे जाऊ शकतोय. ओके. आता आई होण्याचा जो काय फेज आहे, लेडीजमध्ये तर अत्यंत म्हणजे सुख देणारा किंवा अतिशय म्हणजे कसं आहे की एक वेगळं म्हणजे महत्त्व त्या म्हणजे तिथं दिलं गेलेलं आहे आणि अत्यंत महत्त्वाची फेज आहे ती. आता कसं होतं की गर्भवती होणे सोपं आहे, लेडीजमध्ये गर्भवती होणं सोपं आहे, पण संपूर्ण आई होणं फार अवघड आहे असं काही लोकांनी म्हणजे उल्लेख केलेला आहे. आता संपूर्ण आई होणं म्हणजे कसं आहे की आई ज्यावेळेला होते म्हणजे कसं आहे की आपलं बाळ जे काय म्हणजे संतती प्राप्ती होते ते कशा पद्धतीत व्हायला पाहिजे, अतिशय चांगल्या पद्धतीत व्हायला पाहिजे. त्याच्यासाठी काही इतिहासात आपण जाऊन काही थोडीशी पानं चाळली तर काही गोष्टी आपल्याला बघायला मिळतील. राहुल मगदुम सर, वेलकम. तर उदाहरणार्थ आपण जर घ्यायचं म्हटलं तर कसं आहे की छत्रपती शिवाजी महाराजांचं उदाहरण घेऊ शकतोय. तर आपण छत्रपती शिवाजी महाराजांचं उदाहरण याच्यासाठी तर जिजाऊंनी म्हणजे कसं आहे की त्यावेळी केलेला जो काय म्हणजे प्रयत्न होता, त्यावेळी म्हणजे कसं आहे की जिजाऊ ज्यावेळेस शिवाजी महाराज पोटामध्ये होते त्याच वेळा म्हणजे कसं आहे की बऱ्याच गोष्टी म्हणजे कसं आहे की घोड्यावरून म्हणजे कसं आहे की स्वार व्हायचं किंवा बाकी दांडपट्टा हे करायचं, ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे कसं आहे की त्याच वेळी म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे करत होत्या. आणि त्यामुळं कसं आहे की जन्माला आल्यानंतर जे काही शूरवीर छत्रपती शिवाजी महाराज आले जन्माला त्यांचं गर्भसंस्कार पूर्णपणे झालं होतं आणि त्याच काळात म्हणजे त्या पोवाडे ऐकायच्या, बऱ्याचशा गोष्टी करायच्या आणि बऱ्याच गोष्टी म्हणजे त्यामुळं कसं आहे की अशी बरीचशी उदाहरणं आहेत. शिवाजी महाराजांचं उदाहरण जसं सांगितलं तसं अभिमन्यूचं एक उदाहरण फार महत्त्वाचं आहे. अभिमन्यूचं उदाहरण याच्यासाठी की सुभद्रानं ज्यावेळेला म्हणजे कसं आहे की ज्यावेळी म्हणजे अभिमन्यू पोटामध्ये होता, अर्जुनानं म्हणजे त्यावेळेला कथा जी सांगितली तर ती गोष्ट म्हणजे सुभद्रानं ऐकल्यानंतर जे काय म्हणजे आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं महाभारत प्रत्येकाने बघितलेलं आहे तर त्याच्यावर मी फार चर्चा करणार नाही, पण अभिमन्यूचं एक उदाहरण फार चांगल्या पद्धतीत आपल्याला म्हणजे महाभारतातलं देता येईल आणि त्याच्यावर म्हणजे गर्भसंस्कार झाले होते. तशाच पद्धतीत कसं आहे की स्वामी विवेकानंदांच्यावर गर्भसंस्कार झाले होते. अशी बरीचशी उदाहरणं जी आहेत
काही म्हणजे कसं आहे की बऱ्याच गोष्टी आपण बघितल्या तर एक गोष्ट लक्षात येईल की श्रीकृष्णांच्यावर म्हणजे ह्या गोष्टी झाल्या होत्या. ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे कसं आहे इतिहासातल्या म्हणजे आहेत. पण आता इतिहासाचा जेवढा अभ्यास केल्यानंतर एक गोष्ट लक्षात सर्वांना यायला लागली की आत्ता महत्त्वाची गोष्ट अशी आहे की आपल्यालाही म्हणजे ह्या गोष्टी इथून पुढच्या काळात म्हणजे कसं आहे की जर श्रेष्ठ संतान प्राप्त व्हायचे असेल तर हे गर्भसंस्कार फार महत्त्वाचा विषय आहे. राईट. तर हा विषय तुम्ही ऐका आणि बाकीच्यांना तुम्ही नक्की सांगा. हे नॉलेज जे आहे तुमच्यासाठी लाख मोलाचं आहे असं मी म्हणेन. कारण हे नॉलेज जे आहे आपल्याला कसं आहे की आज नॉलेज आपण जे घेणार आहोत ते प्रत्येकांच्या बरोबर शेअर करायला पाहिजे. तर ते नॉलेज म्हणजे कसं आहे की चांगल्या पद्धतीत पोचेल अनेकांच्या बरोबर. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट मला इथं क्लिअर करायची आहे म्हणजे कसं आहे की आता इथं आपण कसं आहे की अजून एक उदाहरण देऊ शकतो आपण. रामायणातलं एक उदाहरण आहे म्हणजे सीतेचं जे उदाहरण आहे लव आणि अंकुशावर पण म्हणजे कसं आहे की हे झाले होते गर्भसंस्कार झाले होते. तर सीतेने गर्भसंस्कार म्हणजे ते जे आहे आता दोन विषय आहेत. एक सगळ्यात महत्त्वाचं काही लोकांचं म्हणजे अजून असं एक डोक्यात असू शकतं सर बाळ जन्माला आलं आणि त्यावेळी आमचं ज्यावेळेला राहिला होता बाळ पोटात ज्यावेळेला होतं आम्ही गर्भसंस्कार करू शकलो नाही. काही हरकत नाही पण तिथून पुढचा जो पार्ट आहे तो बालसंस्कारामध्ये येतो आणि बालसंस्कारसुद्धा तुम्ही करू शकताय. तर कसं झालं की बऱ्याच अंशी कसं दुर्योधनाचं एक उदाहरण आहे म्हणजे बालसंस्कार त्याच्यावर जर चांगले झाले नाहीत कारण त्याच्या मातेपाशी तो राहिला नाही. बऱ्याच अंशी म्हणजे मामांच्याकडे राहिला शकुनी मामांच्याकडे राहिला आणि बालसंस्कार त्याच्यावर चांगल्या पद्धतीत न झाल्यामुळे तो अतिशय वेगळ्या पद्धतीत म्हणजे भावांशी वागायला लागला आणि चुकीच्या पद्धतीनं म्हणजे कसं वागायला लागला आणि त्याच्यामुळे तुम्हाला पुढचं सगळंच महाभारत माहिती आहे. तर महाभारत घडण्यापाठीमागचं जे काय म्हणजे सगळी स्टोरी तुम्हाला माहिती आहे. दुर्योधन कसा वागला भावांच्यावर कसा वागला तर वहिनींच्यावर कसा वागला किंवा सगळ्यांच्याबरोबर तो कसा वागत होता. तर त्याच्यामध्ये त्याच्या ज्या काय मेंदूत म्हणजे बालसंस्काराच्या वेळी जे काय बीज पेरले गेले ते अतिशय चुकीच्या पद्धतीत पेरले गेले त्यामुळं त्याच्यावर बालसंस्कार चुकीच्या पद्धतीत झाले. पण आजचा विषय म्हणजे सगळ्यात महत्त्वाचा गर्भसंस्काराचा असल्यामुळं आपण गर्भसंस्काराविषयी बोलणार आहोत. गर्भसंस्कारामध्ये काही महत्त्वाच्या गोष्टी अजून आपण जाणून घेणार आहोत. गर्भाला म्हणजे कसं आहे की येण्यापूर्वी म्हणजे फक्त काही लोक म्हणजे सोनोग्राफी कॅल्शियम टॅबलेट आयर्न टॅबलेट इतकंसं पुरेसं नाही. तर आपल्याला कसं आहे की ह्याच्या पुढे काही गोष्टी जाऊन बघणं गरजेचं आहे. आणि कसं आहे की आपल्याला कसं आहे की एवढं घेऊन चालणारच नाही कारण सोनोग्राफी आणि आयर्न कॅल्शियम गोळ्या जर आपण नुसतं घेऊन जर थांबलो तर संस्कार कधी होणार. तर हिथं फक्त एक गोष्ट लक्षात घ्या उत्तम जर गर्भ हवा असेल तर काय करायला पाहिजे हे मी आज सांगणार. ओके. आता याच्यामध्ये कसं आहे की आयुर्वेदाने सांगितलेली जी गोष्ट आहे त्याच्यामध्ये पहिली महत्त्वाची गोष्ट आहे म्हणजे कसं आहे बीजशुद्धी. बीजशुद्धी म्हणजे बीज फार म्हणजे कसं आहे की चांगल्या पद्धतीतलं पाहिजे म्हणजे आरोग्य जे काय स्त्रीचं आरोग्य असेल किंवा पुरुषाचं आरोग्य असेल ते दोघांचं पण आरोग्य अतिशय म्हणजे चांगलं असणं गरजेचं आहे. मनशुद्धी पण फार महत्त्वाची आहे. मनशुद्धी जर म्हणजे कसं आहे की जर चांगली असेल तर चांगल्या पद्धतीत म्हणजे कसं आहे की संतान प्राप्ती होऊ शकते. दोषशुद्धी पण फार महत्त्वाची आहे. दोष विरहित असणं गरजेचं आहे. तिन्ही साम्यावस्थेत दोष असणं गरजेचं आहे. गर्भकाल जो आहे म्हणजे कोणत्या काली जन्माला म्हणजे गर्भ म्हणजे कसं आहे की येण्यापूर्वीचा काल आपल्याला ठरवणं गरजेचं आहे. तर योग्य वाढ जी आहे ती पण फार महत्त्वाची आहे. आणि आचार विचार ह्या दोन गोष्टी महत्त्वाच्या जसं सांगितल्या त्याच्यावर आहार पण फार महत्त्वाचा आहे. आणि आचार विचार आणि आहार हा जसा महत्त्वाचा सांगितला आहे आयुर्वेदानं तर ह्यालाच आपण अजून एक शब्द आहे आचारसंहिता. राईट. आचारसंहिता आणि आचारसंहिता हा काय जो शब्द येतो तर हे लक्षात येतं का बघा. आचारसंहिता म्हणजे कसं आहे की एक स्वतःला एक बॉन्डिंग केलं आहे आपण की ह्याच पद्धतीत म्हणजे आपल्याला जावं लागेल. तर हे काही रूल्स आहेत तर जर तुम्ही फॉलो करणार असाल तर फार चांगली गोष्ट आहे आणि फॉलो करायलाच लागणार आहेत कारण जर चांगली संतान किंवा चांगली उत्पत्ती जर आवश्यक असेल तर ही गोष्ट फार महत्त्वाची आहे. तर आचारसंहितामध्ये सांगितलेल्या गोष्टी आपण पुढं बघणार आहोत. तर त्याच्यामध्ये आपण आज अजून एक महत्त्वाची गोष्ट हे ज्यावेळेला आपण आचारसंहिता जो म्हणतो आपण प्रभाव कोणत्या कोणत्या गोष्टीचा गर्भावर पडू शकतो हे आपण ज्यावेळेला अभ्यासात घेणार आहोत त्यावेळेला लक्षात येणारी गोष्ट बघा. प्रभाव पडतो एकतर म्हणजे कसं आहे की गर्भावर जे काय म्हणजे लेडीज विचार करते जे काय म्हणजे त्याची आई विचार करते किंवा कोणत्या गोष्टीचं चिंतन करते
किंवा एक म्हणजे कसं आहे की ही विचार करण्याची जी काही गोष्ट आहे आणि चिंतन करण्याची जी गोष्ट आहे, तर त्याच्याबरोबर ती बालकाच्या पोटात असणाऱ्या बाळाच्या गर्भावर म्हणजे कसं आहे की मोठ्या प्रमाणात परिणाम करत असते. तर विचार आणि चिंतन हे कोणत्या गोष्टीचं आहे हे आपल्याला पाहावं लागेल. तर त्याच्यानंतर भावना ज्या आहेत, कसं आहे की नेहमी म्हणजे दुःखात राहणं किंवा प्रसन्न नसणं, तर हे सुद्धा म्हणजे फार प्रॉब्लेमॅटिक असू शकतं. नेहमीच म्हणजे कसं आहे की खिन्न अवस्थेत पडून राहणं किंवा वारंवार झोपेत राहणं असं पण नको आहे. म्हणजे कसं आहे भावनासुद्धा फार महत्त्वाच्या आहेत. आणि त्याच्यावर कसं आहे की क्रोधित असतात किंवा काही वेळा म्हणजे कसं आहे की फारच मऊ असतात, फारच वेळा म्हणजे कसं आहे की दुःखी असतात. तर भावना ज्या आहेत, सुखदुःखाच्या ज्या भावना आहेत त्या बालकापर्यंत पोहोचतात आणि तशा पद्धतीत त्याचा इफेक्ट होत असतो. ओके, दीपक सर वेलकम. तर व्यवहार फार महत्त्वाचा आहे. त्याच्याबरोबर म्हणजे व्यवहार आपण कसं करणार आहोत, व्यवहार ही फार महत्त्वाचा आहे. आणि वातावरण जे आहे ते पण फार महत्त्वाचं आहे. 4 मुद्दे जे आहेत, फार 5 मुद्दे मी म्हणू शकतो. विचार, चिंतन आणि त्याबरोबर कसं आहे की भावना, व्यवहार आणि वातावरण ह्या फार महत्त्वाच्या गोष्टी आहेत. 5ही जे आहेत, तर ह्या 5ही गोष्टींचा ज्या वेळा म्हणजे कसं आहे की प्रभाव जो पडतो, अतिशय वेगळ्या पद्धतीत प्रभाव हा गर्भावर पडत असतो. तर हा फार महत्त्वाचा पॉईंट आपल्या लक्षात असणं गरजेचं आहे. तर आपल्याला सगळ्यांना हा विषय महत्त्वाचा आहे. आता कसं आहे की मन प्रसन्न ठेवण्यासाठी आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये अतिशय महत्त्वाचे म्हणजे गोष्टी सांगितलेल्या आहेत. अतिशय महत्त्वाच्या गोष्टी आणि प्रत्येकाच्या घरामध्ये त्या हिंदू शास्त्राप्रमाणे असतील फार महत्त्वाचे आहेत. गणपती स्तोत्र असेल, मग त्याच्यामध्ये वक्रतुंड महाकायाचा म्हणजे श्लोक असेल. तर आता गणपती येतोयच, तर ओके मिथुन सर वेलकम. तर गणपती स्तोत्र जे आहे तर ते म्हणजे पठण घरामध्ये होणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर गायत्रीचा मंत्र असेल, म्हणजे कसं आहे की ओम भूर्भुवः स्वः वित्तुर्णे भर्गो देवस्य धीमहि, हा जो काय म्हणजे श्लोक आहे, हा श्लोकसुद्धा म्हणजे कसं आहे की घरी लावला गेला पाहिजे. किंवा तुमच्यामध्ये कसं आहे की ऑडिओ असतील, व्हिडिओ असतील, तर ते लावले गेले पाहिजेत. आणि ते त्या मंत्राचा आणि स्तोत्राचा जो काय स्त्रोत असेल त्याचा वापर होणं गरजेचं आहे. आता विषय असा आहे की डॉक्टर ह्याचा काय म्हणजे उपयोग होऊ शकतो, बरोबर आहे ना. तुम्हाला नक्कीच हा प्रश्न येऊ शकतो. तर त्या प्रश्नाचं उत्तर असं आहे, एकतर पॉझिटिव्ह आणि आनंदी वातावरण जर असेल, जर प्रसन्न वातावरण असेल, तर आपल्या शरीरातून एक वेगवेगळे स्राव निघतात. आणि ते जे स्राव आहेत, सिरोटोनिन म्हणून एक स्राव आहे, त्याच्यानंतर आयोडोफिन म्हणजे एक स्राव आहे, इनोफिल म्हणून एक स्राव आहे. जे काय म्हणजे सिक्रिशन्स जे आहेत, ते बॉडीमधले जे काही सिक्रिशन्स जे आहेत, आता सिरोटिनसारखं निघणारं जे पॉझिटिव्ह जे हे आहे, ते मेंदूला कसं आहे की एक बल्य देणारं आणि बऱ्यापैकी म्हणजे प्रसन्न ठेवणारं म्हणजे काम आहे, म्हणजे सिक्रिशन आहे, ते आवश्यक आहे. म्हणजे कसं आहे की ह्या श्लोकांच्यामुळं, ह्या व्हायब्रेशन्समुळं, ह्या पॉझिटिव्ह वातावरणामुळं आणि आनंदी वातावरणामुळं कसं आहे की पॉझिटिव्ह राहिल्यामुळे हे सिक्रिशन शरीरामध्ये फार चांगल्या पद्धतीत म्हणजे ब्रेनमध्ये, मस्तिष्कावर म्हणजे बालकाच्या गर्भावर म्हणजे प्रयत्न करत असतात. तर हे लक्षात आल्यानंतर दुसरी महत्त्वाची गोष्ट मला सांगायची, मग निगेटिव्हमध्ये काय म्हणून तुम्ही विचारू शकाल. तर निगेटिव्हमध्ये ॲड्रेनालिन आहे, त्याच्यामध्ये नॉन ॲड्रेनालिन आहे, कॉर्टिसोल आहे. ह्या ज्या काही गोष्टी आहेत, म्हणजे ह्या सगळ्या ज्या इत्यादी अनेक गोष्टी आहेत, जेणेकरून कसं आहे की बॅड इफेक्ट जो आहे तो फार म्हणजे कसं आहे की वेगळ्या पद्धतीत शरीरावर म्हणजे परिणाम करू शकतो. आणि तो काय प्रयत्न आहे, तो जी काय गोष्ट आहे ती जेणेकरून आपल्याला कसं आहे की निगेटिव्हिटीमधून आपल्याला नेहमीच म्हणजे प्रसन्न आणि चांगल्या वातावरणात आणि चांगलं फ्रेश त्या गर्भवतीला ठेवणं गरजेचं आहे. तर हे फार महत्त्वाचा विषय आपल्याला समजतोय. आणि ह्याच्यामध्ये आता आयुर्वेदामध्ये सांगितलेले वेगवेगळे म्हणजे कसं 16 संस्कार सांगितले. मग बालक जन्माला येण्यापूर्वी म्हणजे गर्भधान म्हणून सांगितलं आहे. म्हणजे विचार केला तर गर्भधान झाला. म्हणजे कसा विचार केला, इच्छा व्यक्त केली आणि बीज चांगला आहे पुरुष आणि स्त्रियांचं हितपर्यंतची जी गोष्ट आहे ती गर्भधानामध्ये येते, गर्भधान. आता त्याच्या पुढे एक की सगळ्यात महत्त्वाचं पुंसंवहन असेल. आता पुंसंवहनमध्ये कसं आहे की बऱ्याच अंशी या गोष्टी आहेत की पुत्रप्राप्ती पाहिजे असेल तर पुत्रप्राप्तीसाठी तुम्ही इच्छा व्यक्त केलाय तर त्या गोष्टी असतात. आता बऱ्याच अंशी कसं आहे की काही अंशी याच्यावर थोडंसं म्हणजे कसं आहे की वेगळ्या पद्धतीत विचार केला जातो. तर पुंसंवहन विधी अजून याला बऱ्यापैकी नाही आहे, तर ती गोष्ट लक्षात असू दे. आणि पुंसंवहन विधी नंतर त्याच्यानंतर कसं आहे की सीमंतोनयन म्हणून एक विषय आहे. म्हणजे कसं आहे की त्याच्यामध्ये वेगवेगळे म्हणजे आपल्याकडं प्रोग्राम्स होतात, आपल्याकडे म्हणजे कसं ओटी भरण्याचा कार्यक्रम, बाकीच्या ज्या गोष्टी आहेत
त्याच्यानंतर जातकर्म संस्कार म्हणजे तोही महत्त्वाचा आहे. त्याच्यानंतर नामकर्म संस्कार, त्याच्यानंतर निष्क्रम संस्कार, अन्नप्राशन कधी करायचं किंवा कर्णभेदन, कान कधी म्हणजे टोचायचा, हा जो काही संस्कार आहे. तर आकाश वेलकम. त्याच्यानंतर यज्ञोपवीत संस्कार, वेदारंभ म्हणजे कधी त्यानं शिकलं पाहिजे, आयुर्वेदामध्ये इतक्या बारकाई गोष्टी सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर केशावर्तन म्हणजे कसं आहे की केस कधी कापायचे, म्हणजे आपल्याकडे म्हणजे बऱ्याच अंशी म्हणजे कसं जावळ म्हणा किंवा काय काढायचा जो काही प्रकार आहे, तर हे सगळं म्हणजे हिंदू संस्कृतीमध्ये अतिशय चांगल्या पद्धतीत केलं जातं. तर त्याच्यानंतर कसं आहे की समावर्तन आहे, विवाह आहे, तर वान्यप्रस्थ आहे, या सगळ्या गोष्टी म्हणजे बऱ्याचशा गोष्टी आयुर्वेदानं सांगितलेल्या आहेत. आता या काही वेळा म्हणजे ह्या सगळ्या गोष्टीचा विचार केल्यानंतर मी पॉझिटिव्ह निगेटिव्ह जे सांगितलं, पण आत्ताच्या काळात याचा किती आपण त्याच्यावर अभ्यास करायचा तोही पार्ट मला सांगायचा आहे. एकतर म्हणजे काही वेळा म्हणजे कसं आहे, टी व्हीचे कार्यक्रम बऱ्याच वेळा म्हणजे कसं आहे की बऱ्याच लेडीज बघत असतात आणि त्या गोष्टीचा पण परिणाम होऊ शकतो. टी व्हीचा परिणाम म्हणजे अति भयानक एखादा कार्यक्रम असेल, उदाहरणार्थ आपण रात्रीचं खेळ चाले बरोबर, तर अति भयानक कार्यक्रम असेल किंवा अति दुःखी कार्यक्रम असेल, काही तर अक्षरशः म्हणजे रडण्याचे कार्यक्रम असतात, म्हणजे ढसाढसा म्हणजे लेडीज रडत असतात आणि तो म्हणजे वाईट परिणाम म्हणजे गर्भावर होऊ शकतो आणि तो फारच म्हणजे कसं आहे की प्रॉब्लेमॅटिक होऊ शकतो. आणि त्यामुळं कसं आहे की अति दुःखी कार्यक्रम पण नकोत आणि अति म्हणजे भयानक कार्यक्रम पण नकोत, म्हणजे हॉरर प्रोग्राम्स नकोत. आणि कसं आहे की तुम्ही आनंदी कार्यक्रम बघितला किंवा आनंदी कुठला एखादा प्रोग्राम असेल तर तुम्ही नक्की बघा. त्याच्यामध्ये एक सर्वे केला गेला, तोही मला आज तुम्हाला क्लिअर करायचा आहे. तर केम्ब्रिज विद्यापीठात त्याचा अभ्यास केला गेला आणि केम्ब्रिज विद्यापीठानं असं सांगितलं की तिथं एक डॉक्टर रुपर्ट म्हणून एक डॉक्टर आहेत, त्या डॉक्टरांनी म्हणजे त्यांनी उल्लेख करून सांगितला की 80% गर्भविकास जो आहे, गर्भविकास बघा, मस्तिष्क गर्भात असतानाच म्हणजे त्या मस्तिष्कामध्ये 80% विकास होत असतो. म्हणजे 80% विकास जर त्याच वेळी होत असेल तर आपल्याला किती सिरियसली घेतलं पाहिजे. म्हणजे केम्ब्रिजमध्ये केम्ब्रिज विद्यापीठात त्याचा म्हणजे अभ्यास करून सांगितला आणि तिथं ओके श्री पाटील वेलकम ओके. त्याच्यानंतर कसं आहे की विद्यापीठातल्या गोष्टी, रुपर्ट डॉक्टरांनी सांगितलेल्या गोष्टी, तर फार चांगल्या पद्धतीत त्या अभ्यास तुम्ही करू शकता. ओके, उमा काळे मॅडम म्हणतायत सॅम्पल आहे का सर. ओके, मी यूट्यूबवर नक्कीच हे टाकणार आहे आणि परत चांगल्या पद्धतीत तुम्हाला यूट्यूबवर सगळ्यांना बघायला मिळेल. तुम्ही सगळ्यांनी सबस्क्राईब करा चॅनल, म्हणजे तुम्हाला हे सगळेच जे काही व्हिडिओज आहेत चांगल्या पद्धतीत तुम्हाला नॉलेज द्यायचा माझा एक पुरेपूर प्रयत्न आहे. मनापासून मी सांगतो तुम्हाला, हे नॉलेज जे आहे प्रत्येकाच्या घरात पोचलं पाहिजे, जेणेकरून कसं आहे की एक चांगली प्रजा जन्माला यावी, ही म्हणजे मनापासून इच्छा आहे. तर कसं आहे की आपल्याला हे करणं काम गरजेचं आहे. आपण जे काही आज बघत आहोत कार्यक्रम, त्यांनी प्रत्येकांची म्हणजे कसं आहे की ही एक प्रत्येकांचा म्हणजे कसं आहे की प्रत्येकाने हे काम केलं पाहिजे. ओके, त्याच्यानंतर आता काही गोष्टी आपण बघूया की काही चेंजेस गर्भामध्ये कशा पद्धतीत होतात आणि त्याचा इफेक्ट कसा कसा होत असतो, तर ते आपण थोडंसं बघूया. एकतर कसं आहे की पहिला महिना, दुसरा महिना जो आहे म्हणजे कसं आहे की मस्तिष्काच्या जवळ असणारा भाग जो न्यूरल प्लेट आहे, न्यूरल ट्यूब आहे, ती तयार होत असते. म्हणजे ब्रेनची डेव्हलपमेंट जी आहे, मस्तिष्क जे आहे ते पहिले 1-2 महिने याची डेव्हलपमेंट फार चांगल्या पद्धतीत होत असते आणि त्यावेळी या सगळ्या गोष्टी म्हणजे कसं आहे की ह्या सगळ्या गोष्टी करणं गरजेचं आहे. आणि इथं कसं आहे की आपण प्रथम अवस्थेपासून म्हणजे कसं गर्भ पोटात असल्यापासून या सगळ्या गोष्टी करायला लागलेलो आहोत. तर तिथं सगळ्यात महत्त्वाचे तिसरा जो महिना आहे, पहिला दुसरा महिना सांगितला मी, तिसरा महिना जो आहे म्हणजे कसं आहे की अंग असेल, इंद्रिय असतील, म्हणजे कसं आहे की त्याची वाढ होत असते. त्याच्यानंतर कसं आहे की इंद्रियाची वाढ होत असताना पोषक आहार, ह्या सगळ्या गोष्टी पण फार महत्त्वाच्या आहेत. आणि तिसरा महिना जसा आहे तसं चौथा महिनाही फार महत्त्वाचा आहे. आता चौथ्या महिन्यामधल्या इथून फार गोष्टी म्हणजे फार महत्त्वाच्या एवढ्यासाठी आहेत. एक तर म्हणजे कसं आहे की स्वाद जे आहे, म्हणजे गर्भाला म्हणजे बाळ पोटात असताना महिलेला म्हणजे कसं आहे की गर्भवती स्त्रीला म्हणजे वेगवेगळे डोहाळे म्हणजे बाकीच्या गोष्टी ह्या पण फार महत्त्वाच्या आहेत. म्हणजे स्वाद बाळाला सुद्धा वेगवेगळ्या पद्धतीत म्हणजे स्वाद समजायला लागतो असं म्हटलं जातं. इंद्रिय आणि आवाजाची म्हणजे कसं आहे की तो म्हणजे डेव्हलपमेंट इंद्रियाची होत असते. आवाज
ऐकू येत असतो त्याला म्हणजे गर्भामध्ये, आणि त्याची प्रतिक्रिया तो बाळ जे आहे ते गर्भ जे आहे ते देत असतं. आणि त्याच वेळा कसं आहे की 5वा जो महिना आहे, मग आता ह्या ज्या काही गोष्टी आहेत, जर आवाज त्याला बाळाला जर पोटामध्ये ऐकू येत असेल तर आपलं डिस्कशन झालं पाहिजे, बोललं पाहिजे, तर गर्भाबरोबर स्टडी झाला पाहिजे. हा पण फार महत्त्वाचा विषय, फार म्हणजे अतिशय महत्त्वाचा म्हणजे हा विषय आपल्यासाठी आहे. तर पाटील साहेब वेलकम. तर याच्यामध्ये ह्या गोष्टी आपण ज्यावेळेला बघतो तर आपल्याला 6वा जो म्हणजे कसं आहे की महिना जो 5वा महिना जो आहे, 5व्या महिन्याविषयी आपण सांगतो. तर 5वा महिना जो आहे त्याच्यामध्ये म्हणजे तीव्र आवाज जे असतील, मोठे आवाज जे असतील ते पण बाळ ऐकायला चालू करतं. आणि त्याच्याबरोबर कसं आहे की कमीत कमी एक 5000 शब्द म्हणजे कसं आहे की त्याची क्षमता असते धारण करण्याची, तर तेवढं म्हणजे डिस्कशन झालं पाहिजे. आता विषय कसा आहे बघा, म्हणजे बाळाबरोबर म्हणजे कसं आहे की गर्भाबरोबर तुम्ही स्वतः म्हणजे ती गर्भवती स्त्री बोलत असणं, आणि तुम्ही जर म्हणजे घरातले जे काय म्हणजे आता सिनियर लोक असतात, सिनियर लोक जे आहेत त्याच्यामध्ये वडील असू शकतात, म्हणजे आजोबा असू शकतात, आजी असू शकतात, तर एक बॉन्डिंग तयार होतं. त्यासाठी प्रत्येकाने त्या गर्भाशी बोललं पाहिजे, आणि बोलणं हे फार महत्त्वाचं आहे. आता गर्भावर बोलणं हे थोडंसं तुम्हाला म्हणजे हास्यास्पद वाटेल, पण ती गोष्ट जर तुम्ही करत असाल तर त्याच्यामध्ये वेगळ्या पद्धतीत एक बॉन्डिंग तयार होण्याची शक्यता आहे. हे म्हणजे कसं आहे की सायंटिफिकली म्हणजे प्रूव्हन झालेलं आहे, आणि सायंटिफिकली म्हणजे कसं आहे की त्या ठिकाणी आज मान्य केलेलं आहे की ह्या गोष्टी अशा पद्धतीत सिद्ध होत आहेत. ठीक आहे. त्याच्याबरोबर कसं आहे की आपल्याला दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे, 6व्या महिन्यात म्हणजे कसं आहे की एकतर म्हणजे मस्तिष्क आणि सेल्स जे आहेत ब्रेनच्या अतिशय चांगल्या पद्धतीत डेव्हलप होत असतात. त्यावेळी जे चांगल्या पद्धतीत वाचन करणं महत्त्वाचं आहे. 7व्या महिन्यात मधुर संगीत म्हणजे कसं आहे की महत्त्वाचं आहे. तुम्ही पहिल्या महिन्यापासूनच ह्या गोष्टी करू शकताय, पण मधुर संगीत आणि भजन किंवा पोवाडे किंवा बाकीच्या काही गोष्टी असतील त्या म्हणजे कसं आहे की ज्याची डेव्हलपमेंट ज्या ज्यावेळी होत असते, तर त्यावेळी जर त्या गोष्टी करत राहिला तर अतिशय चांगल्या पद्धतीत त्याचा बेनिफिट होऊ शकतो. आता कसं आहे की 8व्या महिन्यामध्ये एकतर म्हणजे कसं आहे की फार मोठी गोष्ट आहे, आता ग्रंथांचं वाचन घरामध्ये होणं गरजेचं आहे. त्याच्याबरोबर एक दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे धर्मग्रंथ असतील, आपण हिंदू धर्मात असाल, आपण कसं आहे की आपल्या ह्याच्याप्रमाणे महत्त्वाची जी गोष्ट आहे तर आपण काय वापरू शकतो आहे आपल्याला, तर भगवद्गीता आहे, भगवद्गीता तुम्ही वापरू शकताय. भगवद्गीता घरामध्ये ठेवा, भगवद्गीता असेल किंवा गीता असेल तर फार चांगली महत्त्वाची गोष्ट आहे. तर आपण प्रत्येकाने वाचन केलं पाहिजे गीतेचं, आणि गीतेचं प्रत्येक आणि वाचन फार महत्त्वाचं आहे. तर आपल्याला हे गीता वाचन जे आहे, मी गीता वाचन याच्यासाठी सांगतोय, तर फार चांगल्या पद्धतीत त्याचा इफेक्ट तुम्हाला म्हणजे मिळू शकतो. तर प्रत्येकाने म्हणजे कसं आहे की भगवद्गीता वाचली पाहिजे. तर संस्काराच्या वेळीच वाचावे असं काही नाही आहे, पण बाकीच्या वेळीसुद्धा वाचायला काय हरकत नाही आहे. तर अशा पद्धतीत 8वा जो काय म्हणजे महिना आहे म्हणजे ग्रंथ वाचन फार महत्त्वाचं सांगितलं, धर्मग्रंथ वाचन सांगितलेलं आहे. त्याच्याबरोबर 9वा जो आहे क्रियाशील म्हणजे कसं इंद्रिय सर्व होत असतात. तर त्याच्याबरोबर कसं आहे की बाळ म्हणजे पोटात म्हणजे तुम्ही लात मारणं किंवा बाकीच्या गोष्टी म्हणजे 8व्या-9व्या महिन्यामध्ये हे बऱ्यापैकी म्हणजे ते होऊ शकतं. तर त्यावेळी कसं आहे की त्यावेळी तुम्हाला कसं आहे की त्या बालकावर बोलायचं आहे, त्याच्यावर म्हणजे कसं आहे की प्रतिक्रिया द्यायच्या आहेत. प्रतिक्रिया म्हणजे तुम्हालाही डिस्कशन करायचं आहे. म्हणजे कसं आहे की हे फील करणं गरजेचं आहे, आणि हे सगळंच म्हणजे कसं आहे की एक वेगळा अनुभव मातेला येत असतो. आणि त्यावेळी ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे कसं आहे की वडिलांनीसुद्धा, आईनीसुद्धा आणि घरातल्या लोकांनीसुद्धा म्हणजे ह्या वातावरणाशी सामील होऊन एकमेकांना सहकार्य करणं गरजेचं आहे, आणि गर्भवतीला इथं मदत करणं गरजेचं आहे. हे फार महत्त्वाच्या गोष्टी आपण म्हणजे 9 महिन्यातल्या आपण डिस्कस केल्या. तर अजून एक विषय मला सांगायचा आहे की मासेनं मास गर्भवृद्धी म्हणून आपल्याकडे म्हणजे कसं आहे की एक श्लोक आहे. म्हणजे मासाचा म्हणजे कसं आहे की हळूहळू हा मास वाढतो, हळूहळू म्हणजे प्रत्येक महिन्याला त्याची डेव्हलपमेंट होत असते. तर आयुर्वेदामध्ये हे फार चांगल्या पद्धतीत सांगितलं आहे. तर आपल्या प्रकृतीप्रमाणे काही आयुर्वेदामध्ये औषधं आहेत, ती औषधं घ्यायला काही हरकत नाही. आणि तुम्ही वैयक्तिक मला गाठ पडला तर मी त्याच्याविषयी तुम्हाला चांगलं मार्गदर्शन करू शकेन, किंवा तुम्ही आयुर्वेदिक चांगल्या वैद्यांच्याकडं जे गर्भसंस्काराचे म्हणजे धडे देत असतील किंवा सांगत असतील तर तिथं तुम्ही नक्कीच त्याचा उपयोग घेऊ शकता. आणि त्याच्याबरोबर कसं आहे की या सगळ्या ज्या गोष्टी आपण बघतोय
त्याच्यामध्ये आपण आज ज्या सगळ्या बघितलेल्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये आज बऱ्यापैकी आपण बऱ्याच अंशी म्हणजे कसं आहे की गर्भाच्या रिलेटेड बऱ्याचशा गोष्टी बघितलेल्या आहेत. आत्ता महत्त्वाचा जो पार्ट मला तुम्हाला सांगायचा आहे तो फार महत्त्वाचा आहे, कारण आदर्श दिनचर्या म्हणजे कसं आहे की एक म्हणजे लेडीजला घालून देणं गरजेचं आहे. एक तर म्हणजे कसं आहे की हे प्रत्येकाने मनापासून ऐकावं आणि कसं जेणेकरून हे ज्यावेळेला तुम्ही मनापासून ऐकणार आहे हे इम्प्लिमेंट व्हावं ही माझी म्हणजे मनापासून इच्छा आहे. आता विषय कसा बघा, आदर्श दिनचर्या ज्यावेळी सुरुवात होते सकाळ ज्यावेळेला होते त्यावेळेला आत्मबोध म्हणजे कसं आहे की म्हणजे जे काय भगवंतानं किंवा ज्यांनी म्हणजे आपल्याला हे जन्माला दिलेलं म्हणजे जे आपण जन्माला आलेलो आहोत आणि एक एक दिवस आपल्याला म्हणजे जो काय 2 नवीन दिवस बघायला मिळतो तर त्याच्याविषयी म्हणजे कसं आहे की आपल्याला थोडंसं म्हणजे त्याची प्रार्थना करणं गरजेचं आहे. आणि त्याच्याविषयी म्हणजे प्रार्थना का करणं गरजेचं आहे हे तुम्हाला लक्षात आलं पाहिजे, कारण आज भगवंत नसते किंवा परमात्मा नसते तर आज आपण दुसरा दिवस म्हणजे बघू शकलो नसतो. तर हे आयुर्वेदाला म्हणजे कसं आहे कुठंतरी अध्यात्माचा थोडासा म्हणजे पार्ट आहे, म्हणून मला तुम्हाला हे थोडंसं क्लिअर करायचं आहे. ओके, तर ह्यालाच ग्रॅटिट्यूड म्हणतो आपण. ग्रॅटिट्यूड म्हणजे कसं आहे की काही गोष्टी आपल्याला मिळाल्या असतील तर त्याच्याविषयी आपल्याला काय करायचं आहे की आपलं मन व्यक्त करायचं आहे आणि आपल्याला आभार मानायचे आहेत. तर दिस इज अ ग्रॅटिट्यूड फिलिंग, राईट. तर हे पण फार महत्त्वाचं आहे. तर ही गोष्ट परमात्म्याच्या ज्यावेळी म्हणजे परमात्म्याचे धन्यवाद मानणं विसरू नका. रोज नियमित म्हणजे प्रार्थना करणं फार महत्त्वाचं आहे आणि प्रार्थना हे आपल्याला फार मोठी शक्ती त्याच्यामधून मिळते. तर गर्भवतीला फार मोठ्या पद्धतीत म्हणजे शक्ती त्याच्यामध्ये मिळणार आहे. तर हेही फार महत्त्वाचं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला हे सगळं पटत असेल आणि चांगलं वाटत असेल तर यस टाईप करू शकताय. तोपर्यंत मी पाणी पिऊन घेतो. ओके, आता एकतर कसं आहे की परमात्म्याविषयी आपण चर्चा केली. त्याच्यानंतर दुसरी महत्त्वाची गोष्ट जी आहे करदर्शन. म्हणजे करदर्शन म्हणजे कसं आहे की स्वतःचे हात जे आहेत स्वतःच्या हाताचं दर्शन जे आहे आपण करदर्शन म्हणतो याला. जेणेकरून पहाटे उठल्यानंतर तुमच्या ज्या काय म्हणजे हाताच्या रेषा आहेत ते तुम्ही नाही बदलू शकत किंवा कोणी नाही बदलू शकत, बरोबर आहे. म्हणजे कसं आहे की आपण कर्मानंतर त्या बाकीच्या गोष्टी नंतरच्या वेगळ्या आहेत, पण आता ज्या गोष्टी आहेत त्या दर्शन करणं गरजेचं आहे. तर आपल्या बालकाचं जे काय म्हणजे बाल्याचं जे असेल संतानाचं जे असेल चांगलं भविष्य घडून दे याच्यासाठी कसं आहे की दर्शन घेणं हाताचं फार महत्त्वाचं असतं स्त्रियांनी. त्याच्यावेळी अजून एक महत्त्वाची गोष्ट घरातील म्हणजे कसं आहे की धरती मातेचं म्हणजे घरातील म्हणण्यापेक्षा धरती मातेचं जे काय दर्शन आहे ते सुद्धा म्हणजे आपण घेतलं पाहिजे. ही महत्त्वाची गोष्ट सांगितलेली आहे. तर धरती माताचं दर्शन जे आहे कारण कसं आहे की आयुर्वेदानं सांगितलेल्या जे काय पंचमहाभूत सांगितलं आहे पृथ्वी आप तेज वायू आकाश. तर पंचमहाभूतानं म्हणजे एकवटलेलं हे जे काय म्हणजे आपलं जे काय जग आहे तर ह्या सगळ्याचा आपल्याला म्हणजे काय करायचं आहे धन्यवाद मानायचे आहेत आणि आपल्याला कसं आहे की यांचा आपल्याला आशीर्वाद घ्यायचा आहे. ही म्हणजे महत्त्वाची गोष्ट या ठिकाणी सांगितलेली आहे. तर आता कसं आहे की तुम्ही घरी तुम्हाला काही श्लोक येत नसतील, काही लोकांचा म्हणजे हाही प्रॉब्लेम असू शकतो, तर तुम्ही ऑडिओ लावू शकता. आणि आता चांगले चांगले म्हणजे कसं आहे यूट्यूबला व्हिडिओज आहेत ऑडिओज आहेत ते लावू शकता तुम्ही आणि त्याचाही उपयोग तुम्ही घेऊ शकता. आता सकाळी उठल्यानंतर अजून एक महत्त्वाची गोष्ट करायचं आहे ते म्हणजे कसं आहे की तांब्याच्या भांड्यात म्हणजे रात्रभर ठेवलेलं जे काही पाणी आहे तर तुम्ही ते सकाळी तुम्ही घेऊ शकता. आणि त्याचा म्हणजे कसं आहे की त्याच्यामुळं म्हणजे तुमच्या गर्भावर चांगल्या पद्धतीत म्हणजे जे काय कॅपॅसिटी म्हणजे जे काय पाण्याचं प्रमाण जे आहे पाणी जे आहे ते योग्य प्रमाणात जाण्यासाठी आणि ते चांगल्या पद्धतीत इफेक्ट करण्यासाठी आपण तांब्याच्या भांड्यातलं सांगितलेलं आहे. आता स्नान ह्या गोष्टी म्हणजे कसं आहे की ते करत असताना स्नान करणं म्हणजे त्याच्यानंतर स्नान करणं पहाटे महत्त्वाचे आहे. तुम्हाला कसं आहे की स्नान करून झाल्यानंतर गायत्री मंत्र पुन्हा एकदा तुम्ही वाचू शकता किंवा लिहू शकता किंवा म्हणू शकता. आता मी गायत्री मंत्राचा बऱ्याच ठिकाणी उल्लेख याच्यासाठी केलेला आहे. 3 गोष्टी त्याच्यामुळे बेनिफिशियल आहेत आणि तो फार महत्त्वाचा म्हणजे बेनिफिट तुम्हाला होणार आहे. एक तर म्हणजे कसं आहे की बालकाच्यामध्ये संतानामध्ये जर त्याच्या स्वभावात करुणा यायची असेल, त्याच्यामध्ये माया यायची असेल, त्याच्यामध्ये प्रेम यायचं असेल तर 3ही गोष्टीसाठी फार महत्त्वाचा जो मंत्र आहे तो म्हणजे गायत्री मंत्र असा उल्लेख म्हणजे श्लोकात सांगितलेला आहे. आता थोडंसं कसं आहे की काही वेळा म्हणजे ह्या गोष्टी सांगितल्यानंतर
ही पहाटेची वेळ आहे, या वेळी म्हणजे अंघोळ झाली, बाकीच्या या सगळ्या गोष्टी, गायत्री मंत्राचं पठण झालं, प्रार्थना झाली, त्याच्यानंतर काय करायचं? त्याच्यानंतर ह्या दिनचर्यामध्ये अतिशय महत्त्वाचा जो पार्ट आहे तो योगाभ्यास. आता योगाभ्यास काय करायचा, योगा काय करायचा? दोन गोष्टी इथं योग करण्यापूर्वी लक्षात ठेवायच्या आहेत. एकतर सावधानतेनं गोष्टी करायच्या आहेत, एकतर पोटावरचे कोणतंही योगासन करायचे नाहीत. बघा मी काय सांगतो त्याच्याकडे थोडंसं लक्ष द्या. पोटावरचे काही योगासनं करायचे नाहीत, झोपून पोटावर कोणतेही करायचे नाहीत. सावधानतेनं म्हणजे अजून एक महत्त्वाची गोष्ट, मलमूत्र विसर्जनाचं जे त्याग आहे तो मलमूत्र जे आहे अतिशय म्हणजे साफ झालेलं असावं. पोटातील जी काय हवा आहे म्हणजे गॅसेस निर्माण झाले असतील ते क्लिअर झालेले असावेत, हे पण फार महत्त्वाचं. तर कसं आहे की तुम्हाला ह्या गोष्टीचा म्हणजे बेनिफिट काय होणार आहे? समजा आम्ही योगा केला तर काय बेनिफिट होणार आहे, असा प्रश्न बऱ्याच जणांचा असू शकतो. तर त्याच्यासाठी मला तुम्हाला सांगायचं आहे की प्रसव पीडा ज्या काही म्हणजे गर्भवतीची असेल ती प्रसव पीडा म्हणजे नक्कीच कमी होऊ शकते आणि प्रसव पीडा कमी होण्यासाठी या योगाभ्यासाची गरज आहे. ओके, तर त्याच्यानंतर कसं आहे की सुरुवात जी आहे पहिल्यांदा प्रथम जे आहे सूक्ष्म व्यायामानं सुरुवात करायची आहे. आता सूक्ष्म व्यायाम काय आहेत? तर सिंपल व्यायाम आहेत सूक्ष्म व्यायाममध्ये. आता कसं आहे की तुम्हाला मानेचा पहिल्यांदा व्यायाम जो आहे लेफ्ट आणि राईट, त्याच्यानंतर पुढे पाठीमागे सर्क्युलर तुम्ही फिरवू शकता, डोळे फिरवू शकता, हे सूक्ष्म व्यायाममध्ये येतात. हात तुम्ही पुढे पाठीमागे फिरवू शकताय. त्याच्यानंतर कसं आहे की सूक्ष्म व्यायामामध्ये पायाचा तुम्ही थोडासा हलकासा व्यायाम करू शकताय. बसल्या बसल्या काही गोष्टी तुम्ही करू शकता. आता त्या फार महत्त्वाच्या गोष्टी आहेत. तुम्हाला म्हणजे कसं आहे की तुम्हाला ह्या गोष्टी लक्षात येतात काय? बघा, सूक्ष्म व्यायाम जसा महत्त्वाचा सांगितलेला आहे तसं योगासनं कोणती कोणती करावी, तर हा प्रश्न तुम्हाला नक्कीच येणार आहे. तर योगासनामध्ये ज्यावेळेला अभ्यास करतो आपण, ताडासन एक फार महत्त्वाचं सांगितलेलं आहे. ताडासन तुम्ही करू शकताय, त्रिकोणासन करू शकताय. आता काही लोकांना म्हणजे प्रश्न असेल की ताडासन कसं करायचं आहे, त्रिकोणासन कसं करायचं आहे. तर तुम्ही आज जर पेन आणि वही घेऊन बसला असेल तर नक्कीच तुम्हाला म्हणजे तुम्ही नोट केला तर परत तुम्ही त्याचे पेजेस तुम्ही बघू शकता किंवा विचारू शकता योग अभ्यास किंवा योग शिक्षकांना. किंवा तर आम्ही ज्यावेळा गर्भसंस्काराचा तुम्हाला म्हणजे बाकीचे गर्भसंस्कारासाठी ज्यावेळा लोक येतात त्यावेळा तुम्हाला चार्ट पण आमच्याकडनं दिला जातो. तर ताडासन, त्रिकोणासन आणि त्याच्याबरोबर कसं आहे की चक्की आसन, म्हणजे चक्की आसन हे फार महत्त्वाचं आहे. पूर्वी कसं असायचं, पूर्वी डिलेवरीसुद्धा म्हणजे नॉर्मल व्हायच्या आणि आता विषय कसा आहे की डिलिव्हरी नॉर्मल व्हायचा म्हणजे विषयच राहिलेला नाही. कारण एक तर कसं आहे की प्रसवाच्या वेदना बऱ्यापैकी म्हणजे कसं आहे की महिला सहन करू शकत नाहीत, ही एक महत्त्वाची गोष्ट आहे. आणि कसं आहे की अतिशय म्हणजे व्यायामाचा अभाव हा पूर्णपणे असल्यामुळं हा पार्ट होतो. तर पूर्वी कसं असायचं की प्रत्येकांच्या घरी चक्की असायचे किंवा एखाद्या वेळा म्हणजे जे दळप घालायचे ते घरी घालायचे, त्यामुळं कसं आहे की घराच्या दळप जे आहेत ते करायचे आणि त्यामुळे त्यांचा व्यायाम व्हायचा. घरीच बाकी जी धुनी भांडी असायची ह्यामुळे बराचसा व्यायाम व्हायचा. तर तसाच पद्धतीला आपल्याला कसं आहे की एक चक्की आसन हे महत्त्वाचं आहे. घरात ते चक्की आसन तुम्ही करू शकता. त्याच्यानंतर कसं आहे की वज्रासन, वज्रासनात बसायचं आहे. तर वज्रासनात म्हणजे कसं आहे की गुडघे वाकवायचे आहेत, बसायचे आहेत आणि वज्रासनामध्ये तुम्ही बसू शकताय. मत्स्यासनात तुम्ही मत्स्यासन करू शकताय. त्याच्यानंतर शवासन करू शकताय. तर शवासन हे सोपं आहे. आणि 3 गोष्टी प्राणायामातल्या फार महत्त्वाच्या मला सांगायच्या आहेत, जेणेकरून कसं आहे की बालकाला पण म्हणजे कसं आहे चांगल्या पद्धतीत ऑक्सिजन पोचू शकेल आणि चांगल्या पद्धतीत बेनिफिट होऊ शकेल. त्याच्यामध्ये आहे अनुलोम विलोम करायचा आहे. अनुलोम विलोम फार महत्त्वाची गोष्ट आहे. तर अनुलोम विलोम आपला आणि भ्रामरी जी आहे ती म्हणजे त्या गर्भवतीनं केलं पाहिजे, हे फार महत्त्वाचं आहे. तर योगाभ्यासानंतर सर काय करायचं हा एक प्रश्न येतो. आता योगाभ्यास झाला, सकाळची वेळ झाली, त्याच्यानंतर योगाभ्यास झाला, त्याच्यानंतर नाश्त्यामध्ये काय खाल्लं पाहिजे. तर नाश्त्यामध्ये बघा, एकतर म्हणजे अंकुरित अन्न फार महत्त्वाचं आहे. आणि अंकुरित अन्न हे जे आहे, मग अंकुरित अन्न म्हणजे काय, त्याच्यामध्ये मोड आलेलं धान्य असू शकतं, त्याच्यामध्ये मूग असू शकते, बाकीचे बरेचसे वेगवेगळे जेवढ्या काही डाळी आपल्या म्हणजे भारतातल्या म्हणा किंवा महाराष्ट्रातल्या पद्धतीप्रमाणे म्हणा बऱ्याचशा म्हणजे कसं आहे की त्या तुम्ही खाऊ शकता. एक मला अजून एक उल्लेख करायचा आहे याच्यामध्ये, कसं आहे की तो म्हणजे चांदीचं भांडं असेल घरी, फार चांगली गोष्ट आहे. छोटंसं म्हणतो मी, फार मोठं नाही पण छोटंसं असेल, त्याच्यामध्ये जर दही असेल किंवा मातीच्या भांड्यामध्ये, चांदी किंवा माती याच्यामध्ये कसं आहे की वेगळे म्हणजे त्याच्यामध्ये कसं दही, आणि दही जर तुम्ही त्यातली खात असाल
तर फार चांगल्या पद्धतीत इफेक्ट होऊ शकतो. त्याच्यानंतर गूळ त्याच्याबरोबर तुम्ही खाऊ शकताय. तर चांगल्या पद्धतीत गूळ हा देशी गूळ असावा, ऑर्गॅनिक असावा, हे मला तुम्हाला सांगायचं आहे, जेणेकरून त्याचा फार चांगल्या पद्धतीत बेनिफिट होऊ शकतो. आता कसं आहे की हे जे सांगितलेलं आहे मी तुम्हाला गूळ जे आहे, तर गुळाचा वापर तुम्ही करा. त्याच्यानंतर एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे कसं आहे की जे काय ड्रायफ्रूट्स आहेत, तर ड्रायफ्रूट्सविषयी तुम्ही थोडंसं लिहून घेऊ शकताय. त्याच्यामध्ये एकतर पहिली गोष्ट आहे 4 अक्रोड असू शकतात, 4 बदाम असू शकतात, 4 अंजीर असू शकतात. म्हणजे ही जी काय 3 गोष्टी आहेत बघा, अक्रोड, बदाम आणि अंजीर हे फार शक्तिवर्धक तर आहेत. आणि बदाम जे आहेत जर भिजवून जर तुम्ही खायला जर गर्भवतीला देत असाल तर फार चांगल्या पद्धतीत त्याचा इफेक्ट होऊ शकतो. तर तेही तुम्ही म्हणजे सांगू शकता. म्हणजे 4 बदाम रात्री भिजवायचे आहेत आणि सकाळी तुम्ही त्याला म्हणजे कसं आहे की द्यायला काय हरकत नाही किंवा त्यांनी घ्यावं. ओके. एक तर कसं आहे की फार महत्त्वाचा जो पार्ट आपण सांगत असतो की ह्याच्यामध्ये आज एखादं फळसुद्धा म्हणजे जर जमलं तर फळ खायला काय हरकत नाही. हे काहीच गोष्टी जर मिळाल्या नाहीत तर काहीच हरकत नाही. काही लोकांना वाटत असेल की सर हे सगळं महाग आहे कसं सांगताय तुम्ही, तर नक्कीच तुम्हाला एखादं फळ जरी जमत असेल तर फळ तुम्ही एखादं दुसरं फळ तुम्ही खाऊ शकताय. पण ह्या जर गोष्टी जर खाल्ल्या तर बालकाची जी काही शक्ती आहे, जे येणारं बालक जे आहे ते शक्तिवान असेल आणि बऱ्यापैकी म्हणजे कसं आहे की ते बुद्धिमान तर नक्कीच. म्हणजे आपण बदाम वगैरे खाल्ल्यानंतर म्हणजे त्या गोष्टी होऊ शकतात. आता गव्हांकुराचा रस सांगितला आहे आयुर्वेदानं आणि गव्हांकुराचा रस पण फार चांगल्या पद्धतीत इफेक्टिव्ह आहे, जेणेकरून कसं आहे की निरोगी बालक जन्माला येण्यासाठी त्याचाही उपयोग फार चांगल्या पद्धतीत होतोय. आणि गेल्या 14 वर्षाचा हा काही म्हणजे अभ्यास आहे मी तुमच्यापुढं मांडतोय, जेणेकरून कसं आहे की पालक स्वरस असेल, पालक स्वरस देखील तुम्ही घेऊ शकताय. तर ह्या सगळ्या गोष्टी आपण सांगितलेल्या आहेत. त्याच्यामध्ये एकतर म्हणजे सोपी आणि साधी गोष्टी मी तुमच्यापुढं डिस्कस केलेत. आज बऱ्याच अंशी कसं आहे की सोपी आणि सुटसुटीत काही गोष्टी असतील तर त्या पटतात आणि लगेच माणूस ते करू शकतो. आता काही अवघड नाही आहे, पण हे सोप्या गोष्टी आहेत. आणि आता आहार कसा करायला पाहिजे हा एक म्हणजे एक फार महत्त्वाचा विषय आहे. आणि त्याच्यासाठी आपण आता कसं आहे की सकाळची ही गोष्ट झाल्यानंतर थोडंसं म्हणजे हलकी कामं जी आहेत ती स्त्रीला तुम्ही लावू शकता. ओझं उचलणं म्हणजे मुळात म्हणजे टाळलेलं बरं आहे. आणि टाळणं फार महत्त्वाचं आहे. म्हणजे कसं आहे की एकदम जास्त म्हणजे कसं आहे की ओझं उचलणं हे त्रासदायक होऊ शकतं. तर त्यासाठी ही महत्त्वाची गोष्ट आहे. त्याच्यानंतर कसं आहे की आपल्याला म्हणजे जेवण जे आहे सात्विक म्हणजे आयुर्वेदानं 3 पद्धती सांगितलेत. याच्यामध्ये सात्विक आहार आहे तो घ्यायला सांगितला आहे, राजसिक अन्न आहे आणि तामसिक अन्न आहे. आता हे तिन्ही जे आहेत त्याच्यामध्ये कसं आहे की सात्विकच अन्न घेणं फार चांगलं आहे. आता सात्विक अन्न म्हणजे मनाला म्हणजे प्रसन्न वाटेल अन्न जे आहे ते चांगलं जे आहे, जेणेकरून पोटाला कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही. ओके. आता बघा त्याचबरोबर कसं आहे की राजसिक काय आहे. मग राजसिक म्हणजे तेलकट येऊ शकतं, मसालेदार येऊ शकतं, चमचमीत येऊ शकतं आणि जेणेकरून कसं आहे की त्याच्यामुळं छाती जळजळणे, मळमळणे किंवा एखाद्या वेळेला म्हणजे उलट्या होण्याचा त्रास होणे हे स्वाभाविक म्हणजे होऊ शकतं. तर तेलकट आणि मसालेदार पदार्थ कृपा करून म्हणजे कसं आहे की वर्ज्य केलेले बरे. म्हणजे राजसिक जे आहे आणि तामसिक जे आहे, तामसिकमध्ये कसं आहे की नशेले ज्या काही गोष्टी आहेत त्या नको आहेत. आणि शाकाहारी आणि स्वच्छ आहार आणि देशी गाईचं तूप जर मिळत असेल तर फार चांगल्या पद्धतीत तुम्ही देशी गाईचा वापर, देशी गाईचं जे काही तूप आहे ते फार चांगल्या पद्धतीत म्हणजे गर्भावर इफेक्टिव्ह ठरतं. त्याच्यानंतर दही, दूध, लोणी, तूप ह्या ज्या गोष्टी आहेत फार चांगल्या पद्धतीत. त्याच्यानंतर तुम्हाला कसं आहे की ह्या सॅलेड असेल जेवणामध्ये सॅलेड, तसंच रात्रीचं जेवणही असावं. त्याच्यामध्ये कसं आहे की रात्रीचं जेवण जे आहे थोडंसं हलकं असावं. आणि रात्री आता हे सगळं झाल्यानंतर रात्री आपल्याला कसं आहे की वाचन आणि मनन चिंतन फार महत्त्वाचं आहे. घरातलं वातावरण अतिशय फ्रेश आणि प्रसन्न असलं पाहिजे, त्याचा फार चांगल्या पद्धतीचा उपयोग होत असतो. आणि फोटोज तुम्हाला मी सांगेन, सुचवेन की जेणेकरून कसं आहे की श्रीकृष्णाचे असतील, भगतसिंगाचे असतील, शिवाजी महाराजांचे असतील, जेणेकरून चांगल्या व्यक्तींचे, स्वामी विवेकानंदांचे असतील तर ते गर्भवतीच्या म्हणजे कसं आहे की विश्रामगृहामध्ये किंवा त्याच्या म्हणजे कक्षामध्ये म्हणजे तिच्या रूममध्ये
लावणं फार गरजेचं आहे. आता हे जे काय आहे स्पिरिच्युअल बुक्स जे असतील, ग्रंथ जे असतील किंवा ते वेगवेगळे त्याच्यामध्ये असू शकतात, प्रत्येक धर्माप्रमाणे त्या गोष्टी असू शकतात. आणि जेणेकरून या सगळ्या गोष्टी होत असताना ऑटो सजेशन म्हणजे कसं आहे, आपल्याला काही म्हणजे ज्या काही गोष्टी असतील त्याच्यामध्ये मोस्टली एकतर तुम्ही ऑटो सजेशनविषयी काही ऑडिओज व्हिडिओज आता बाजारात उपलब्ध आहेत, ते तुम्ही ऐकू शकताय. शांत म्हणजे कानाला घेऊन ऐकू शकताय. सुमधुर संगीत असेल बेस्टपैकी. आणि ह्या सगळ्या गोष्टी याच्यासाठीच हा हार्टॉटॉप आजचा होता, जेणेकरून कसं आहे की तुम्ही भरपूर वेळ दिलेला आहे आणि ह्याच्यामध्ये काही प्रश्न असतील तरीसुद्धा तुम्ही विचारू शकताय. आणि जेणेकरून आपल्याला कसं आहे की एक चांगली प्रजा आणि चांगला संतान प्राप्त व्हावी याच्यासाठी ही गोष्ट होती. तर गर्भसंस्कार बऱ्याच अंशी बरंच अजून बोलण्यासारखं आहे, पण एका पार्टमध्ये संपणार नाही. तर आपण काय करू शकताय, तुम्हाला जर गर्भसंस्कार करायचाच असेल किंवा याचा बेनिफिटच जर घ्यायचा असेल तर डायरेक्टली तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकताय. व्हॉट्सअपवर मला बोलू शकताय किंवा तुम्ही फोन करू शकताय. माझा नंबर बऱ्याच जणांच्याकडे आहे आणि ज्यांच्याकडे नसेल तर त्यांनी नोट करू शकताय. 98 500 98 500 83500. तर हा नंबर तुम्ही नोट करू शकताय आणि मला कॉल करू शकताय. आणि गर्भसंस्काराविषयी तुम्ही म्हणजे कसं आहे की अपॉइंटमेंट घेऊ शकताय आणि आपण त्याच्यावर सविस्तर चर्चा करू शकतो. आणि प्रत्येक महिन्यानुसार त्याचं खाणंपिणं, त्याचा डाएट चार्ट दिला जातो, कोणती योगासनं करायला सांगितलेले आहेत ते दिलं जातं आणि कोणत्या महिन्यात काय खाल्लं पाहिजे आणि कोणती औषधं वापरली पाहिजेत याचासुद्धा तुम्हाला मोठा बेनिफिट होऊ शकतो. तर नक्कीच गर्भसंस्कार हा ज्यांच्यासाठी ज्या आहे त्यांनी प्रत्येकाने ह्या गोष्टीचा उपयोग करून घ्या, जेणेकरून येत्या भविष्यकाळात म्हणजे कसं आहे की संतान प्राप्ती झाल्यानंतर म्हणजे कसं आहे की त्याची रोगप्रतिकारशक्ती कमी असणं, त्याला सर्दी असणं, त्याला खोकला असणं, त्याला बरेच रोग असणं, हे ज्यावेळा नंतर त्या खर्चावर तुम्ही पैसे घालण्यापेक्षा गर्भसंस्कार केलेले कधीही योग्य ठरू शकतात. तर हा सगळा आजचा जो काही विषय होता आपल्याला आवडला असेल तर तुम्ही टाईप करू शकताय, बाबा चांगला आहे, व्यवस्थित झालेला आहे. आणि तुम्ही अनेक जणांना हा व्हिडिओ शेअर करा, अनेकांना माहिती मिळेल. आणि यूट्यूब चॅनलसुद्धा सबस्क्राईब करायला विसरू नका, डॉक्टर GM पाटील. ओके, आपण प्रत्येकाने म्हणजे मनापासून म्हणजे इथं वेळ दिला आणि ऐकलं तर प्रत्येकानं पुन्हा एकदा म्हणजे मनापासून धन्यवाद. आपण सगळेजण स्वस्थ राहा, मस्त राहा. पुन्हा भेटू पुढच्या रविवारी ह्याच वेळी. ओके, 5 वाजता आपला सेशन स्टार्ट होतो. तर प्रत्येकाने आवर्जून सेशन अटेंड करा. काही मित्र